ओके. चालेल. आज व्हॉट वी आर गोइंग टू लर्न टुडे इज स्कॅनर. ठीक आहे. ए आहे. ओके. स्कॅनर. सो व्हॉट इज स्कॅनर? स्कॅनर काय आहे? सो बिफोर स्कॅनर आपण काय करत होतो? आपल्या कोडमध्ये आपण एज इज इक्वल टू इंट एज इज इक्वल टू 20 असं लिहायचो, राईट? परत काय? सपोज स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग नेम इज इक्वल टू सपोज मी टाकलं स्नेहा. हं? हे काय करत होतो आपण? डायरेक्ट कोडमध्ये लिहायचो ना अशा व्हॅल्यूज. त्याला आपण काय म्हणतो? हार्ड कोडेड व्हॅल्यूज. कळतंय? हं? बरोबर? ह्या पण युजरनेच दिलेल्या आहेत. ठीक आहे. पण युजरने डायरेक्टली कोडमध्ये दिलेल्या आहेत ह्या व्हॅल्यू. कळतंय? सो आता आपल्याला असं नकोय. आपल्याला काय करायचंय? युजरकडून व्हॅल्यूज घ्यायचे. म्हणजे काय? आपण जेव्हा प्रोग्राम रन करतोय, तेव्हा इथे टर्मिनलवरती आपल्याला आउटपुट दिसतो ना, करेक्ट? सो आपल्याला काय करायचंय? इकडे आता सध्या आपल्याला काय दिसत होतं? आजपर्यंत आपण काय पाहिलं फक्त टर्मिनलला? आउटपुट पाहिला. आता काय करायचं आपल्याला? टर्मिनल थ्रू युजरकडून काय घ्यायचं आपल्याला? इनपुट घ्यायचंय. कळतंय? ठीक आहे. सो युजर कसा इनपुट देणार? बाय युजिंग कीबोर्ड है ना? कीबोर्डचा वापर करून काय करणार? युजर इनपुट देणार थ्रू दिस टर्मिनल. सो जेव्हा जेव्हा तुम्ही आता काय करणार? जर पाहिजे असेल तर तुम्ही काय म्हणणार? आता इथं एज 20 आहे. तर तुम्ही कीबोर्डवरती काहीतरी एक सांगाल युजरला की काय एंटर युअर नेम. मग युजर काय करेल? नेम एंटर करेल. सपोज काय? स्नेहा एंटर केलं. ठीक आहे. मग काय होणार आहे? हे इकडून आलं ना. ठीक आहे. आपण इथं तेव्हा काय करणार? स्ट्रिंग नेम इज इक्वल टू स्नेहा आहे ना. त्याच्याऐवजी मी तर काय लिहिणार फक्त? स्ट्रिंग नेम लिहिणार. इथं मी व्हॅल्यू इनिशियलाइज करणार नाही. कळतंय? सुरुवातीला आपण काय करायचो? डिक्लेअर पण करायचो, इनिशियलाइज पण करायचो ती व्हॅल्यू. ही आपण हार्ड कोडेड द्यायचो. राइट? सो आय डोंट वॉन्ट टू गिव्ह समथिंग लाइक धिस. आय डोंट वॉन्ट टू राइट हार्ड कोडेड व्हॅल्यूज. इन्स्टेड या नेममध्ये मला कुठलीही व्हॅल्यू आली पाहिजे, जी युजरने दिलेली आहे. कळतंय? त्याला आपण काय म्हणतोय? वी आर गोइंग टू टेक युजर इनपुट. समजलं इथपर्यंत? सो सो मग हे असं इनपुट घेण्यासाठी जावाकडे काय आहे का? सो जावाने काय केलेलं आहे? हा स्कॅनर क्लास प्रोव्हाईड केलेला आहे. ठीक आहे. सो स्कॅनर स्कॅनर हा काय आहे? इट इज अ प्री डिफाईन्ड क्लास. आवाज येतोय ना माझा? हो येतोय Yes, मॅम. ma'am. Okay, good. So scanner, what is scanner? It is a predefined class in Java. Okay, कशासाठी वापरतात? It is used to read input from various sources. Like आता सध्या आपण बिगिनर आहे, ठीक आहे? तर आपण काय करायचं आहे? We are taking input from keyboard. Don't think about other things like file strings किंवा input streams and all those stuff is also there. But what you can understand here is scanner काय आहे? एक predefined class आहे. कशासाठी वापरला जातो? युजर कडून इनपुट घेण्यासाठी. कळतंय? समजलं इथपर्यंत? ओके. आता बाय डिफॉल्ट आता आजपर्यंत आपण जे प्रोग्राम लिहिले, ठीक आहे? त्याच्यामध्ये आपण कुठलं पॅकेज इम्पोर्ट केलेलं आहे का? असं कुठे लाईन दिसली का आपल्याला? पॅकेज आपण पॅकेज No. क्रिएट करू शकतो, पण असं कुठं दिसलं होतं का, की आपण इम्पोर्ट करतोय? इम्पोर्ट java.lang समथिंग लाइक दिस. नाही दिसलं ना? कारण Mhm. बाय डिफॉल्ट कुठलं पॅकेज प्रेझेंट असतं इवन इफ यू डोंट राईट बाय डिफॉल्ट पॅकेज आपण शिकणार आहे पॅकेजेस टॉपिक. वी विल कम टू नो हाऊ टू क्रिएट पॅकेज अँड एव्हरीथिंग. बट अशा पद्धतीची कुठली लाईन पाहिली आपण आधी? नाही. ठीक आहे. कारण बाय डिफॉल्ट जे जावा सपोर्ट म्हणजे विदाऊट ऍडिंग एनी पॅकेज आपण काय लिहू शकतो? क्लास लिहू शकतो. जे जे काही प्रोग्रामिंग आतापर्यंत आपण केलं, ऑल दोज प्रोग्राम दॅट प्रोग्रामिंग इज अलाउड. पण आता काय करायचंय? आपल्याला जावाने दिलेले काही असे फीचर्स वापरायचे आहेत, जिथं काय करायला लागणार आहे आपल्याला? जसं की स्कॅनर. स्कॅनर काय करतो? युजरकडून इनपुट घ्यायला आपल्याला मदत करतो. राइट? सो जावानं काय केलेलं आहे? हा जावा क्लास प्रीडिफाईन्ड आहे ना स्कॅनर क्लास. हा क्लास कुठल्यातरी एका अशा पॅकेजमध्ये तो ठेवलेला आहे. ठीक आहे. मग आता बघा ना, तुम्हाला सपोज तुम्हाला काय करायचं आहे? एक फ्रिज आहे घरात. फ्रिजमधून तुम्हाला काहीतरी ॲक्सेस करायचंय. चॉकलेट ठेवली इकडे, Cadbury ठेवली. तुम्हाला काय करावं लागेल? यू नीड टू गो देअर ना. ओपन करावं लागेल ते. त्याच्यातलं घ्यावं लागेल. कळतंय? तसंच काय आहे? स्कॅनर पण कुठेतरी ठेवलेला आहे, एका पॅकेजमध्ये आहे. ठीक आहे. जर तुम्हाला ह्याचा यूज करायचा असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? ते पॅकेज तुमच्या कोडमध्ये घ्यावं लागेल. तरच तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. ठीक आहे. हाऊ टू क्रिएट पॅकेज अँड ऑल वी विल लर्न इट लेटर. समजतंय? मग त्याच्यामुळे काय आहे? जर तुम्हाला घ्यायचं असेल पॅकेज, तर काय करणार आहे? देअर इज अ स्टेटमेंट आय मीन स्टेटमेंट बघू, पण कुठल्या पॅकेजमध्ये प्रेझेंट आहे? स्कॅनर क्लास. देअर इज अ पॅकेज कॉल्ड java.util. ठीक आहे. स्कॅनर बिलॉंग्स टू धिस पॅकेज. म्हणजे जेव्हा-जेव्हा तुम्हाला स्कॅनरचा यूज करायचा आहे, तेव्हा-तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे? हे पॅकेज इम्पोर्ट केलं पाहिजे. ठीक आहे. इम्पोर्ट कसं करायचं? वी हॅव धिस कीवर्ड, इम्पोर्ट कीवर्ड. सो वी विल सी दॅट लेटर. बट इफ समबडी आस्क्स की स्कॅनर कोणत्या पॅकेजमध्ये आहे? व्हॉट विल बी द आन्सर? इट इज प्रेझेंट इन java.util युटिलिटी. पॅकेज. कळलं इथपर्यंत? ठीक आहे. येस मॅम. सो ह्याची आता हायरार्की बघितलं तर काय आहे? जावा आहे, है ना? त्याच्यामध्ये युटिल आहे आणि ह्याच्यामध्ये कोण आहे? तुमचा स्कॅनर क्लास आहे.
असा हायरार्की थोडक्यात सांगायची तर. ठीक आहे. समजलं? सो तुम्हाला आता हे झालं काय आपलं एक पॅकेज आहे. ठीक आहे. सो इम्पोर्ट करायचं असेल तर मी काय सांगितलं? इकडे काय लिहिणार तुम्ही? इम्पोर्ट. म्हणजे हे स्टेटमेंट कसं होणार? इम्पोर्ट जावा डॉट युटिल स्कॅनर इकडे लिहिणार. कारण हा एकच क्लास मला इम्पोर्ट करायचा आहे. कळतंय? समजतं? इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर. ठीक आहे? ठीक आहे? जावा डझंट ऑटोमॅटिकली नो एव्हरी क्लास. हे मी आताच सांगितलं तुम्हाला. जेवढे जावा डॉट लँग पॅकेजमध्ये आहेत, दॅट विल गेट इम्पोर्टेड. बट सगळे ऑटोमॅटिकली जावाला माहीत नसतात. ठीक आहे? जे माहीत नाहीत, जसं की स्कॅनर क्लास हा वेगळ्या पॅकेजमध्ये आहे. सर जावाला ते माहीत करून द्यायचं असतं, की बाबा हा स्कॅनर क्लास ह्या पॅकेजमध्ये आहे, तर तू तो यूज कर. दॅट टाइम वेअर दिस इज व्हॉट वी आर टेलिंग थ्रू दिस लाईन टू अवर जावा प्रोग्राम. ठीक आहे? कळतंय? ठीक आहे? आता सपोज सपोज तुम्ही काय केलं? स्कॅनर आय विल टेल यू हाऊ टू I mean, write a scanner, how we can take, I mean, the syntax or how we can just write the scanner line. पण त्याच्या आधी मला हे सांगायचं सपोज तुम्ही लिहिली स्कॅनरचं काय असेल ते ठीक आहे सपोज काहीतरी असेल इकडे एबीसी समथिंग काहीतरी ही स्कॅनर एवढी काहीतरी तुम्ही लाईन लिहिली ज्याच्या थ्रू तुम्ही काय करताय इनपुट घेताय ठीक आहे आणि हे पॅकेज तुम्ही इम्पोर्टच नाही केलं ठीक आहे इम्पोर्ट केलंच नाही आणि डायरेक्ट तुम्ही हे लिहिलं तर तुम्हाला काय येणार आहे कंपाईल टाइम एरर येणार आहे ठीक आहे आता तुम्ही डायरेक्ट आयडी वापरताय दॅट टाइम यू माइट गेट इट ॲट वेन यू आर डुईंग प्रोग्रामिंग बट if you don't use it so like IDs and all and directly if you are doing it on notepad or as we are doing in the Visual Studio you will get a compile time error when you compile it ठीक आहे it might say cannot find symbol scanner so तुम्हाला तिथे काय करायचं आहे पॅकेज इम्पोर्ट करायचं आहे कळतंय ठीक आहे आणि पॅकेज जर इम्पोर्ट सपोज तुम्ही नाही केलं तर अजून एक अल्टरनेट वे आहे बट दॅट आय डोंट रिकमेंड यू टू यूज बट यू शुड नो दॅट कसं तुम्ही असं करू शकता जावा डॉट युटिल डॉट आता सपोज आपण आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायचं असेल तर आपण कसं करतो सपोज ए क्लास आहे तर काय करतो ए ए इज इक्वल टू न्यू ए असं करतो बरोबर आहे की नाही करतोय ना असं दिस इज क्लास ए दिस इज रेफरन्स आहे हा न्यू कीवर्डनं काय केला ए क्लासचा ऑब्जेक्ट बनवला ठीक आहे दिस इज कॉल टू द कन्स्ट्रक्टर मग सपोज आता काय आहे आपला स्कॅनर क्लास आहे तर स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट कसा बनणार सांगा स्कॅनर ऑब्जेक्ट क्रिएशनची लाईन कसं बनवतो आपण स्कॅनर एस सी नाव दिलं सपोज रेफरन्सला इज इक्वल टू पुढे काय येणार न्यू हा न्यू स्कॅनर न्यू स्कॅनर सिंपल आहे ना काय डिफिकल्ट आहे सांगायच्यामध्ये सिंपल लाईन आहे ना ही ठीक आहे जावा डॉट युटिल आता काय सांगितलं मी हे एक मिनिट विसरून जा हे काय झालं आपली ऑब्जेक्ट क्रिएशनची लाईन झाली कळतंय ठीक आहे आता मी काय सांगितलं जेव्हा तुम्ही यूज करणार प्रोग्राममध्ये स्कॅनर ठीक आहे आणि जर तुम्ही हे इम्पोर्ट स्टेटमेंट टाकलं नाही तर काय येणार आहे तुम्हाला काय येणार कंपाईल टाइम एरर येणार कळतंय मग तुम्हाला काय करायचंय पॅकेज ऍड करायचंय पॅकेज ऍड नाही करायचंय तर अल्टरनेट वे काय आहे तुम्हाला काय लिहावं लागली ते जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर कळतंय म्हणजे हे स्कॅनर फक्त असं न लिहिता काय लिहायला लागेल तुम्हाला जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर देन एस इज इक्वल टू परत इथं येणार न्यू जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर कळतंय समजतंय काय डाऊट इथे म्हणजे का आपण हे लिहिलं जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर इकडे जर इथं तुम्ही इम्पोर्ट केला नसेल तर कधी कधी आता तुम्ही जर पाहिलं आयडी यूज केला तर जेव्हा तुम्ही इम्पोर्ट कराल कधी कधी डायरेक्ट इकडे पण अशा टाईपचं स्टेटमेंट तुम्ही बघाल ठीक आहे सो दिस इज द अल्टरनेटिव्ह वे इफ यू आर नॉट इम्पोर्टिंग एनी द क्लास दॅट बाय डिफॉल्ट नॉट प्रेझेंट ऑर प्रेझेंट इन द जावा ठीक आहे आपल्याला एक्सप्लिसिटली ऍड करायचं असेल तर बाय डिफॉल्ट प्रेझेंट म्हणजे काय जेव्हा तुम्ही प्रोग्राम लिहिता बाय डिफॉल्ट जसं जावा डॉट लँग येतं तसं बाकीचे पॅकेजेस ऑटोमॅटिकली नाहीत होत ऍड होत नाहीत ठीक आहे तसं स्कॅनरचं असेल तर दिस इज द फर्स्ट अँड रिकमेंडेड वे सो ऑलवेज इम्पोर्ट असं यूज करायचं नाही दो इफ यू यूज दिस इट विल ऑल्सो वर्क ठीक आहे आता सपोज तुम्हाला हा स्कॅनर 100 ठिकाणी वापरायचा असेल तर तुम्हाला हे अशा पद्धतीने लिहून चालणार आहे का जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर एस इज इक्वल टू न्यू जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर समथिंग लाईक दिस नाही ना प्रत्येक वेळी तुम्हाला काय करावं लागेल इकडे फुल्ली क्वालिफाईड नेम द्यावं लागेल इकडे ठीक आहे सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल हिअर इज ऑलवेज गो फॉर दिस इम्पोर्ट स्टेटमेंट रादर दॅन अशा पद्धतीने लिहिणं ठीक आहे जेव्हा इथं आपण स्कॅनरचा ऑब्जेक्ट बनवला ठीक आहे स्कॅनरचा ऑब्जेक्ट बनवला तेव्हा आपण इथं काय केलं इथं काय पास केलंय का सध्या नाही पास केलेलं ठीक आहे सो सो त्याच्यामध्ये पण काय आहे वेन वी आर कॉलिंग दिस स्कॅनर क्रिएट वेन वी आर इनिशियलाइजिंग द स्कॅनर ठीक आहे सो इट हॅज वन कन्स्ट्रक्टर विच टेक सिस्टम डॉट इन समथिंग लाईक दिस सो हे तुम्हाला इकडे पास करायचंय ठीक आहे ठीक आहे हे काय करते सिस्टम डॉट इन इट विल टेक इनपुट फ्रॉम युअर कीबोर्ड
कळतंय? इंटरनल लॉजिककडे आता जास्त नाही जायचं आपल्याला. बट व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू इज इट इज हॅव्हिंग समथिंग which we need to pass is as a system.in so that we can give the user input to this scanner class. ठीक आहे? स्कॅनर SC यू कॅन गिव्ह एनी नेम. SC द्यायचं असं काय नाहीये, पण मोस्टली लोक SC वापरतात इवन इन द रिअल इंडस्ट्री ऑल्सो. म्हणजे जिथं मोठे प्रोजेक्ट तिथं पण मोस्टली SC वापरतात. सो यू कॅन गिव्ह एनी नेम, नॉट it's not necessary that you always give here a variable name as SC. So scanner SC is equal to new scanner. What you need to pass? Just I told you system.in. कळतंय? सो तुम्ही हे अशा पद्धतीचं स्टेटमेंट लिहिलं, याचा अर्थ काय होतोय? वी आर रेडी नाव. आपण काय केलं इथं स्कॅनरला इन्स्टंट, एक मिनिट, इनिशियलाइज केलं ना? काय झालं? इनिशियलाइज केलं. ठीक आहे. बहुतेक टायपिंगला प्रॉब्लेम आले. I need to take this. समजलं? इथपर्यंत समजलं? काही डाऊट असतील तर विचारा. नाही समजलं. समजलं. समजलं ना? हो. सो इनपुट हे system.in असं समजा, दिस इज इट इज अ इनपुट स्ट्रीम यूज टू इट्स लाईक यूज टू रीड डेटा डायरेक्टली फ्रॉम द कन्सोल असं समजा तुम्ही. ठीक आहे? आपल्याला कन्सोल कडून, जसं मी मगाशी सांगितलं, टर्मिनल कडून आपल्याला इनपुट घ्यायचं आहे. सो दॅट्स व्हॉट इट इज. system.in लिहिल्यामुळे आपण स्कॅनरच्या आतमध्ये दिस इज अ कन्स्ट्रक्टर, राईट? स्कॅनर व्हॉट एव्हर वी आर रायटिंग आफ्टर न्यू कीवर्ड, वी आर क्रिएटिंग ऑब्जेक्ट युझिंग अ न्यू कीवर्ड फॉलोड बाय द कॉल टू द कन्स्ट्रक्टर. करेक्ट? सो system.in मुळे काय होणार आहे? वी विल बी एबल टू टेक इनपुट फ्रॉम द कीबोर्ड. सो कसं करणार आहे तुम्ही? सो काय आहे, आता बघा, एखादा क्लास आहे. ठीक आहे? SC ऑब्जेक्ट, SC इज अ रेफरन्स व्हेरिएबल. ठीक आहे? ऑफ टाइप स्कॅनर. आता एखादा क्लास आहे, जावाने प्रीडिफाईन क्लास प्रोव्हाइड केलाय. ठीक आहे? तर जावाने फक्त असंच प्रोव्हाइड केलाय का? म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी असेल की नाही? जावाने जो क्लास पास केलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी डेटा मेंबर्स असतील, आहे की नाही? मेथड्स असतील. येस ऑर नो? मेथड्स पण असतील की नाही? का फक्त क्लास रिकामा दिला असेल आपल्याला? नाही ना? मेथड पण दिले असतील. बरोबर आहे की नाही? सो असंच काय आहे, स्कॅनर क्लासमध्ये मेथड्स आहेत ज्या आपण यूज करतो. आता सपोज तुम्हाला स्ट्रिंग व्हॅल्यू यूज करायची आहे, तर आपण मेथड यूज करणार आहे नेक्स्ट. ठीक आहे? ऑब्जेक्ट काय होता? SC डॉट नेक्स्ट. असं केलं तर तुम्हाला स्ट्रिंग व्हॅल्यू येईल. इव्हन नेक्स्ट इंट केलं तरी स्ट्रिंग व्हॅल्यू येईल, सॉरी इंटिजर टाईप येणार. अशा नेक्स्ट टेक्स्ट मेथड आहेत. वी कॉल इट एज अ नेक्स्ट टेक्स्ट मेथड. ठीक आहे? सो तुम्ही काय करू शकता? आपण काय करू शकतो की जी व्हॅल्यू, जसं की आपण इंटिजर रीड करायचं असेल तर तुम्ही नेक्स्ट इंट वापरू शकता. फ्लोट करायचे असेल तर नेक्स्ट फ्लोट. अशा डिफरंट टाइप ऑफ मेथड्स आहेत. सो यू कॅन यूज इट अँड वी कॅन जस्ट रीड द इनपुट फ्रॉम द युजर अँड प्रिंट इट. सो सिम्पली आपण काय करायचं आहे, लेट्स से आपण काय केलं, सर्वात अगोदर एखादा प्रोग्राम करून बघू. आपण काय करणार, सगळ्यात अगोदर इम्पोर्ट करणार. काय इम्पोर्ट करणार? जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर. बरोबर आहे? झालं? ही फर्स्ट लाईन झाली आपली. ठीक आहे? नंतर काय करणार आपण? क्लास लिहूया आपण. पब्लिक क्लास सपोज आपण टेस्ट लिहिला. ठीक आहे? हे कर्ली ब्रॅकेट आहे. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, हे तर आहेच, आपल्याला माहितच आहे. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन हे सगळं तुम्हाला माहित आहे. ठीक आहे? लॉजिकला येऊ आपण. काय करणार? सगळ्यात पहिली लाईन काय असणार? स्कॅनर SC इज इक्वल टू न्यू स्कॅनर. स्कॅन पुढे इन सिस्टम डॉट डॉट इन. इन. ठीक आहे? हा. आता काय करायचं आपल्याला युजर कडून, आता बघा गंमत बघा. आता काय करायचं, युजर कडून एज मला प्रिंट हे करायचं असेल, एज घ्यायचं असेल, तर मी काय करणार? इंट एज इज इक्वल टू, आता हा ऑब्जेक्ट वापरणार इकडे. ठीक आहे? SC डॉट लिहिणार. आता इंटिजर आहे तर मला माहित आहे इंटिजर आहे. सो व्हॉट आय एम डुईंग? नेक्स्ट इंट. कळतंय? ह्याने काय होणार आहे, इंटिजर व्हॅल्यू आपण म्हणजे ह्याच्यातून काय करणार, युजर करून डेटा रीड करून घेणार आहे आणि कुठे स्टोअर करणार आहे? एज व्हेरिएबल मध्ये ऑफ टाइप इंट. ठीक आहे? आणि इथं काय केलं आपण? SOP काय केलं? एज प्रिंट केलं. तर इथं काय आउटपुट येणार आपल्याला? जो आपण आता सपोज हे टर्मिनल आहे. ठीक आहे? इथून तुम्ही 20 दिलं तर इथं किती 20 प्रिंट होणार आहे? 20 प्रिंट होणार आहे. ठीक आहे? आता काय होणार, आता जेव्हा हा तुम्ही प्रोग्राम रन करणार, ठीक आहे, तेव्हा कन्सोलला तुम्हाला काय होणार? पूर्ण कन्सोल ब्लँक दिसणार. तुम्हाला नाही कळणार आहे इथं की काय करायचंय. ठीक आहे? का कळणार नाही? कारण प्रिंट काहीच माहितच नाही, तर काय दिलेलंच नाही मेसेज. तर तुम्ही इथं काय करू शकता, इथं एक SOP स्टेटमेंट, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलाईन स्टेटमेंट टाकून इथं काय करायचं, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट टाकलं. ठीक आहे? इथं काय लिहिणार? एंटर एज. कळतंय? मग काय होणार, जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करणार तेव्हा इथं पहिला मेसेज काय दिसणार? एंटर एज. ठीक आहे? ठीक आहे? मग तुम्हाला कळणार आहे की बाबा आपल्याला एज एंटर करायचंय. मग तुम्ही काय करणार? 20 एंटर करणार. ठीक आहे? 20 एंटर केल्यानंतर तुम्ही काय कराल? एंटर प्रेस कराल, एंटर बटन कीबोर्डवरचं. ठीक आहे? मग काय होणार आहे, इथं तर आपण SOP स्टेटमेंट दिलेलं आहे. व्हॉट इट विल डू, इट विल सिम्पली प्रिंट दिस 20 हिअर. जे तुम्ही पास केलं तेच इथं प्रिंट होणार आहे.
कळतंय तुम्हाला? समजलं? सो हा क्विकली प्रोग्राम करून बघायचा का? चला करून बघू आपण. स्कॅनर नाव नाही द्यायचं, ठीक आहे? स्कॅनर डेमो समथिंग काहीतरी चेंज करून द्या. डॉट जावा. ठीक आहे? सो मी काय लिहिणार आहे? क्लास स्कॅनर डेमो. इकडे काय असणार आहे आपलं? पटपट बोलायचं. पब्लिक, स्टॅटिक, void main मेन. पुढे string array स्ट्रिंग. ठीक आहे. नाव व्हॉट आय विल हॅव हिअर. import आता काय करायचं आपलं? package पॅकेज इम्पोर्ट करूया आपण. ठीक आहे, आपण पॅकेज इम्पोर्ट न करता बघू काय होते आधी. ठीक आहे? सो लेट्स डू दॅट. सो व्हॉट आय विल डू, हाऊ टू क्रिएट स्कॅनर ऑब्जेक्ट. स्कॅनर sc सांगितल्याशिवाय मी लिहिणार नाही. equal to new scanner इज इक्वल टू न्यू स्कॅनर system dot in. सिस्टम डॉट इन. व्हेरी गुड. आता काय सांगितलं? इनपुट घ्यायचंय. तर काय करणार? इंट एज इज इक्वल टू एससी ऑब्जेक्ट यूज होणार आणि काय करायचंय? नेक्स्ट इंट. next int ठीक आहे? आता मी काय केलं? सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. ठीक आहे? प्रिंट एल एन. सो इथं मी काय प्रिंट करणार? एज प्रिंट करणार. ठीक आहे, रन करून बघायचं. जावा सी. काय आलं? एरर आली का? येणार एक्सपेक्टेड होती ना ही एरर. काय आली? डोंट वरी अबाउट दिस. हे अगोदरच्या कालच्या क्लासमधला इथून बघायचंय. इथून. ठीक आहे? डोंट सी. हे अगोदरच्या टर्मिनलचं आउटपुट आहे. ठीक आहे? हे बघा. काय आलं? कॅनॉट फाइंड सिम्बॉल आलं का? कॅनॉट फाइंड सिम्बॉल. कुठलं? स्कॅनर त्याला कळत नाहीये. समजलं? का कळत नाही? त्याला माहितच नाहीये. मग काय करायचंय? स्कॅनर क्लास कुठे आहे हे त्याला माहित नाही. आताच्या जावा प्रोग्राम आपण जो लिहिलाय त्याला माहित नाहीये की स्कॅनर क्लास कुठे आहे. तर आपण त्याला सांगायचंय. सो कसं सांगायचं? इम्पोर्ट केला आपण. काय पॅकेजचं नाव आहे? java dot जावा डॉट util युटिल dot scanner स्कॅनर. आता रन करून बघायचं. एरर जाते का बघायची. गेली एरर? गेली का? हो आता जावा ठीक आहे, रन करूया. रन झाला प्रोग्राम. पण इथं काय दिसतंय तुम्हाला? नाही. जसं मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं. काय सगळं ब्लँक दिसणार. म्हणजे युजरला पटकन नाही कळणार की नेमकं करायचं काय आहे. आता आपण छोटा प्रोग्राम लिहिलाय त्याच्यामुळे माहिती आहे आपल्याला की काहीतरी एंटर करायचंय. ठीक आहे? आता मला माहिती आहे त्यामुळे मी काय एंटर केलं? 20 एंटर केलं. ठीक आहे? आता एंटर प्रेस केलं. काय आलं? 20 आलं का? इकडे प्रिंट झालं 20. सो त्याच्यावर मी काय म्हटलं? इट्स बेटर जेव्हा तुम्ही युजरकडून इनपुट घेणार आहात तेव्हा युजरच्या अंडरस्टँडिंगसाठी आपल्याला इथं काय लिहायचं? युजरला समजण्यासाठी आपल्याला लिहावं लागेल ना. काय करायचंय ते? सो प्रिंट. काय करते मी? एंटर युअर एज. म्हणजे युजर फ्रेंडली आपण मेसेज दिला. सो युजर फ्रेंडली मेसेज दिल्यामुळं जेव्हा आता आपण हा रन करणार आहे तेव्हा काय होणार आहे? आपल्याला कळणार आहे काय की आपल्याला पुढे काय करायचंय. सो मी जावा कंपाईल केला, रन केला. आता रन केल्यावर काय आलं बघा इकडे? एंटर युअर एज आलं. मग आता मला माहिती आहे एज एंटर करायचं. सो मी काय केलं? 20 केलं. सो इथं एंटर केलं, परत काय आलं? 20 प्रिंट झालं. ठीक आहे? तुम्हाला इकडे ज्या पद्धतीने लिहायचं एंटर युअर एज नंतर तुम्ही सेमीकॉलन दिला किंवा कोलन दिला आणि परत स्पेस टाकला. परत मी सेव्ह केलं. तुमच्यावर डिपेंड करते की तुम्ही इथं कशा पद्धतीने डिझाईन करताय. ठीक आहे? सो मी काय करते आता परत क्लिअर करते. क्लिअर नको, डिफरन्स कळेल तुम्हाला. परत कंपाईल केला, रन केला. आता काय आलं बघा? वरती कसं होतं? एंटर युअर एज. मी तर कोलन टाकलं नव्हतं, काही नव्हतं. त्याच्यामुळे मी जर 20 जेव्हा टाकलं तेव्हा त्याला अटॅच झालेलं तुम्हाला दिसतंय. म्हणजे हे अंडरस्टँड होते. बट युजर फ्रेंडली आहे का हे? युजर फ्रेंडली आहे का? नाही. कळतंय? मग इथं काय केलं मी? परत थोडा कोलन दिला, स्पेस दिला. आता काय झालं? हे दिसायला पण रीड करायला पण चांगलं वाटतंय की नाही. सो इथं काय केलं मी? 20 घेतलं. ठीक आहे? 20 घेतलं, परत एंटर प्रेस केलं तर आलं आउटपुट जो लाईन नंबर 10 ला आहे ते. सो इथं मी आता अजून एक काम करू शकते. इथं काय दिलं? युअर एंटर्ड एज इज असं लिहिलं. ठीक आहे? आता कॉन्केट करायचं असेल तर आपल्याकडे काय वापरतो आपण? हा ऑपरेटर वापरतो. ठीक आहे? कोणता? प्लस ऑपरेटर. समजलं? म्हणजे काय होणार आहे? आता इथून जो युजर कडून आपण एंटर करून घेतलं एज ते कशामध्ये येणार आहे? एज मध्ये येणार आहे आणि इथं प्रिंट होणार आहे ऍज इज जे आतापर्यंत होत होतं. ठीक आहे? फक्त मी काय केलं? थोडा अजून चांगला मेसेज द्यायचा प्रयत्न केला जेव्हा मी आउटपुट प्रिंट करत आहे. ठीक आहे? सो लेट मी कंपाईल इट अगेन. लेट मी रन इट अगेन. काय झालं? एज एंटर कर म्हणते. करूया? 90 एज एंटर केलं. काय आलं? युअर एंटर्ड एज इज किती आलं? 90 आलं ना? समजतंय? एनी डाऊट? No. करताय प्रोग्राम पटकन? ठीक आहे. सो आता बघा आपण इथंपर्यंत केलं होतं. बरोबर आहे? काय वापरलं आपण? नेक्स्ट इंट वापरलं. ठीक आहे? आणि काय केलं? इनपुट रीड करून घेतला एज.
आता त्याच्यानंतर बघा मी काय करणार आहे. काय केलं, नेक्स्ट लाईन वापरून काय केलं मी, नेक्स्ट किंवा नेक्स्ट लाईन, ठीक आहे, नेक्स्ट लाईन वापरलं मी, ठीक आहे. String. स्क्रीन इज इट नॉट विजिबल येट. नाही, string. I said स्ट्रिंग रीड केली, ठीक आहे. आणि काय काय प्रिंट केलं केलं मी, जी रीड करून घेतली ती, ठीक आहे. म्हणजे आता काय झालं पाहिजे, एज साठी त्याने विचारलं पाहिजे, ठीक आहे. मग त्याने एज प्रिंट केलं की नेक्स्ट कशासाठी, नेक्स्ट नेक्स्ट काय केलं पाहिजे, इट शुड टेक स्ट्रिंग व्हॅल्यू, बरोबर आहे, कारण आपण इथून रीड करून घेतले. सो आता मी काय करते, कंपाईल करते, ठीक आहे. कंपाईल केलं, रन करते, रन पण केलं मी, एज एंटर करून घेते 24. आणि काय झालं, 24 आउटपुट दिला, पण त्याने पुढे काय नाही घेतलं. लाईन नंबर 12 वाली जी आपण लिहिलेली आहे, जिथून आपल्याला स्ट्रिंग रीड करून घ्यायची आहे, ते वाला झालंच नाही ते. कळते, प्रॉब्लेम आहे काहीतरी ते, कळते. दिस इज, इट्स लाईक इंटरव्ह्यू मध्ये पण समटाइम्स दे आस्क, दिस इज द बिगेस्ट स्कॅनर प्रॉब्लेम वी से. इथं काय झालं, नेक्स्ट लाईन स्किप झालं ना, कळतंय, नेक्स्ट लाईन स्किप झालं. का झालं स्किप, जेव्हा तुम्ही इथं नेक्स्ट इंट लिहिले त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट लाईन लिहिले, काय झालं, स्किप झालं. ठीक आहे, मग एक काम करते मी, काय करूया आपण इकडे, एक डबल व्हॅल्यू रीड करून घेऊया, ठीक आहे. त्याच्या अगोदर नेक्स्ट लाईनच्या अगोदर लिहिते मी, डबल टाकते, सिक्वेन्स इकडे लक्षात ठेवा, ठीक आहे. सो मी तर काय केलं, हे पण राहू दे, मेसेज पण राहू दे, समज हे करण्यासाठी, ठीक आहे. इथं काय केलं मी, डबल किंवा फ्लोट म्हणा, ठीक आहे, फ्लोट. सो मेथड कुठली अवेलेबल असेल, नेक्स्ट फ्लोट, ठीक आहे. युअर एंटर्ड व्हॅल्यू इज, जे आपण एंटर करेल ती, ठीक आहे. इथं मी मार्क सपोज लिहिलं, इथं मी मार्क्स लिहिलं, ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, परत ती नेक्स्ट लाईन आहेच आपल्या इकडे, ठीक आहे. ऑब्झर्व करा फक्त काय होते, जावा सी केलं, परत रन केलं. आता एजला विचारते तर मी काय केलं, एज एंटर केलं, ठीक आहे. आता एक्झिट झाले का, आता नाही ना एक्झिट झालेलं, अजून कंट्रोल आहे तिथेच, आहे की नाही. सो मी काय केलं, मार्क्स एंटर करते, सपोज 50.5. आता काय झालं, एंटर केलेले मार्क्स पण प्रिंट झाले, पण इथून काय झालं, डायरेक्ट एक्झिट झालं की नाही, बाहेर आलं ना, कळतंय. प्रॉब्लेम काय होतो इकडे, म्हणजे जेव्हा मी इंट टाकत आहे, फ्लोट टाकत आहे इकडे, ठीक आहे, ह्याच्यानंतर काय व्हायला लागले, जेव्हा मी नेक्स्ट लाईन टाकत आहे दॅट टाइम इट इज स्किपिंग द नेक्स्ट लाईन, येस और नो, ठीक आहे. पण जेव्हा आपण रीड करून घेतोय तेव्हा हे स्लॅश एन एक असते कॅरेक्ट. आधी हे करून बघा, तुम्हाला आधी हे करून बघा, तुम्हाला आधी प्रॉब्लेम समजू दे की काहीतरी प्रॉब्लेम येतोय, ठीक आहे. हे फ्लोट पण जाऊ दे, फ्लोट पण काढून टाका, काही गरज नाही याची लगेचच. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू इज, इथं प्रॉब्लेम काय होतोय बघा, आधी रन करून बघितल्यानंतर तुम्हाला कळेल प्रॉब्लेम काय होतोय, ठीक आहे. सो जे आहे आपलं ऑलरेडी लिहिलेलं ते असू दे, पुढे काय करायचे, तुम्हाला स्ट्रिंग व्हॅल्यू रीड करून घ्यायचे युझिंग व्हॉट, नेक्स्ट लाईन, ठीक आहे. आणि एंटर करून बघा तुम्हाला काय होतंय. तुम्हाला प्रिमिटिव्ह टाइप्स माहिती आहेत ना सगळे, सगळे प्रिमिटिव्ह टाइप चेक करा. कॅरेक्टरला इश्यू येणार, येतो इश्यू, हो आला. ठीक आहे. अजून कुठले राहिले ते करून बघा. आउटपुट जे येतोय ना तो समोर लिहून ठेवा, ठीक आहे. आय वॉन्ट यू टू डू दिस एक्सरसाइज सो दॅट तुम्हाला कळेल कुठल्या तुम्ही जर इक्लिप्स वगैरे वापरत असाल ना, देन यू कॅन सी व्हॉट आर द अवेलेबल मेथड्स देअर, ठीक आहे. त्याचं प्रॅक्टिस तुम्हाला नंतर करायचं आहे. सो मी तुम्हाला कॅरचं सांगते वाटलं तर सध्या, माझी स्क्रीन बघू शकताय तुम्ही. Yes, ma'am. सो हे मला एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यायचंच आहे, देते मी, पण लेट्स अंडरस्टँड फर्स्ट बाकीच्या गोष्टी, ठीक आहे. आता सपोज आता जेवढे एक्झाम्पल्स केलेत कळतंय रीड कसं करायचंय ते, ठीक आहे. आता बघा, Yes. आता मी काय करते, स्ट्रिंग, बाकीच्याला मी कमेंट टाकले, ठीक आहे. स्ट्रिंग नेम इज इक्वल टू काय लिहिलं मी, SC डॉट, सॉरी, स्ट्रिंग नेम इज इक्वल टू, ठीक आहे, SC डॉट नेक्स्ट केलं, काय केलं मी, SC डॉट नेक्स्ट केलं, ठीक आहे. इथं काय लिहिलं मी, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट लिहिलं पहिला, ठीक आहे. जेणेकरून मला काय समजणार आहे की मला स्ट्रिंग व्हॅल्यू एंटर करायचे, ठीक आहे. म्हणजे नेम एंटर करायचं, एंटर युअर नेम. स्क्रीनकडे लक्ष आहे ना सगळ्यांचं, हो. हा, Yes, ठीक आहे. ma'am. ओके, सो बाकीचं मी सगळं कमेंट आउट केलेलं आहे, ठीक आहे. इथं नेम एंटर करून घेतलं मी, पण कुठली मेथड यूज केली, नेक्स्ट मेथड यूज केली, ह्याने पण आपण स्ट्रिंग रीड करू शकतो, कुठल्या, नेक्स्ट मेथडनं, ठीक आहे. आता इथं काय लिहिलं मी, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट केलं, ठीक आहे. आणि काय केलं इकडे मी, सॉरी, नेम प्रिंट केलं, ठीक आहे. ठीक आहे.
युअर एंटर्ड नेम इज. बरोबर, कंपाईल करू मी. सेमिकोलॉन टाकायला मी विसरते. ठीक आहे, परत कंपाईल करते, रन करते. काय आलं? एंटर युअर नेम. सपोज मी काय टाकलं? स्नेहल टाकलं. आलं माझं आउटपुट बरोबर आला? आला का? एक्सपेक्टेड आउटपुट आला ना? स्नेहल टाकलं, स्नेहल प्रिंट झालं. येस. आता मी काय करते Yes. बघा. ठीक आहे, कुठली मेथड वापरली मी इनपुट रीड करायला? sc.next. नेक्स्ट मेथड वापरली. मेथड नेक्स्ट आहे. एससी इज नॉट पार्ट ऑफ मेथड. स्पेसिफिक आन्सर देताना स्पेसिफिक पाहिजे. कुठली मेथड वापरली? Next. नेक्स्ट. एससी डॉट नेक्स्ट वापरले का? नाही, एससी ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट मेथड वापरली. ठीक आहे, आता मी काय करते? लेट मी कंपाईल इट अगेन. मी पुन्हा कंपाईल केलं, लक्ष द्यायचं हा. आणि आता काय केलं? एंटर केलं. नाव आय एम एंटरिंग माय नेम. काय दिलं मी? स्नेहल देशमुख. कळतंय? आता आउटपुट काय आला पाहिजे? स्नेहल देशमुख. स्नेहल देशमुख. आता बघा मी एंटर केलं, आउटपुट काय आला? स्नेहल देशमुख कुठं गेलं मग? कळतंय? कळतंय? आता बघा, आता मी हे नेक्स्टच्या ऐवजी काय केलं? इथं मी लिहिलं नेक्स्ट लाईन. ठीक आहे, नेक्स्ट लाईन पण काय करते? स्ट्रिंग रीड करते. ठीक आहे, सो आता मी परत कंपाईल करते. ठीक आहे, काय चेंज केला मी? पहिला कुठली मेथड वापरली होती? नेक्स्ट आता कुठली मेथड वापरते? नेक्स्ट लाईन. ठीक आहे, आता रन करून बघा. आता मी परत माझं नाव देते इथे, स्नेहल देशमुख. आता काय आलं? दोन्ही आलं, पूर्ण नाव आलं. आलं ना? आणि आधी काय झालं? फक्त फक्त नेम स्नेहल आलं. आलं. सो द डिफरन्स इज, जेव्हा तुम्ही नेक्स्ट मेथड यूज करताय तेव्हा तो काय करतो? वर्ड, फर्स्ट जो वर्ड जिथे त्याला स्पेस दिसते तिथून तो कट करतो. कळतंय? जेव्हा मी नेक्स्ट वापरणार आहे तेव्हा काय होणार आहे? आता स्नेहल हे यूज रीड करते. आता इकडे त्याला स्पेस दिसते ना, इट विल नॉट रीड द फर्दर लाईन. कळतंय? कंप्लीट सेंटेन्स रीड करत नाही. कुठली मेथड? नेक्स्ट मेथड. कळतंय? मग आपण इनपुट देताना स्ट्रिंगचा फक्त एक वर्ड देतो का? नाही. सो आपण कंप्लीट सेंटेन्स किंवा एखादा मोठा सेंटेन्स देऊ शकतो, राईट? सो नेक्स्ट लाईन काय करते? नेक्स्ट लाईन मेथड रीड्स द कंप्लीट सेंटेन्स. जेव्हा तुम्ही काय करताय? ठीक आहे, नेक्स्ट काय करताय? स्पेस बघते नेक्स्ट मेथड. ठीक आहे, है ना? नेक्स्ट मेथड काय करते? स्पेस बघते. बरोबर आहे? स्पेस दिसला तर काय करते? तिथून ते बाहेर येते, राईट? स्किप करते पुढचं. आता नेक्स्ट लाईन मेथड काय करते? कंप्लीट सेंटेन्स रीड करते. येस. रीड्स कंप्लीट सेंटेन्स, है ना? मग कधी थांबणार आहे? व्हेन यू प्रेस एंटर. ठीक आहे, व्हेन यू प्रेस एंटर. समजतंय? तेव्हा काय होत आहे? इट विल स्टॉप रीडिंग. समजलं? हा डिफरन्स कळतोय तुम्हाला? करून बघा हे पटकन. नेक्स्ट आणि नेक्स्ट लाईन. समजलं नेक्स्ट आणि नेक्स्ट लाईन मधला फरक काय येतोय? येस मॅम. ठीक आहे, अजून एक थांबा 1 मिनिट, दोन्ही सोबत करा. आता ठीक आहे, आता मला काय करायचंय? ह्याला पण मी काय करते? आता कमेंट आउट करते. आय डोंट वॉन्ट एव्हरीथिंग हिअर. ठीक आहे, ठीक आहे. सो मी इथं लिहिलं, सपोज एंटर अ कॅरेक्टर. ठीक आहे, एंटर अ कॅरेक्टर. सो कॅरेक्टर एंटर करायला आता तुम्ही बोलात काय? नेक्स्ट कॅरेक्टर वगैरे अशी काय मेथड नाहीये. तर सपोज तुम्हाला एखादं कॅरेक्टर रीड करायचं असेल तर मग कसं करणार तुम्ही? सो कॅर कसं डिक्लेअर करतो आपण? कॅर. आता तुम्हाला लेटर कॅर डेटा टाईप आहे. ठीक आहे, लेटर. सपोज तुम्हाला काय करायचं? रीड करून घ्यायचंय. ऑब्जेक्ट काय आहे? स्कॅनर. एससी ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, स्कॅनरचा ऑब्जेक्ट काय आहे? एससी. सो एससी डॉट काय तुम्ही रीड करता सांगा बरं? नेक्स्ट मेथडनं काय रीड होते? स्ट्रिंग. स्ट्रिंग रीड होते. ठीक आहे, आता सपोज माझी ही स्नेहल स्ट्रिंग आहे. ठीक आहे, एक बरोबर. ह्याच्यातलं पहिलं फक्त एस केलं तर हे काय होणार आहे? कॅरेक्टर आहे ना एक. बरोबर आहे की नाही? म्हणजे येस. तुम्ही काय करू शकता? देर इज अ वे टू रीड अ कॅरेक्टर. तुम्ही काय करू शकता? एक स्ट्रिंग घेणार. ठीक आहे, स्ट्रिंग कशी रीड करताय तुम्ही? आता तुम्हाला नेक्स्ट लाईन यूज करायची, नेक्स्ट लाईन इथं यूज करायची गरज नाही, कारण आपल्याला मोर दॅन वन वर्ड तर नसणार आहे कॅरेक्टर. बरोबर आहे की नाही? इट इज अ सिंगल कॅरेक्टर, म्हणजे एक वर्ड मध्ये कॅरेक्टर असू शकतं. सो व्हॉट यू कॅन डू, एससी डॉट नेक्स्ट करून तुम्ही काय करणार? देर इज अ मेथड. कोणती मेथड आहे? कॅर ॲट नावाची मेथड आहे. ओके, ही स्ट्रिंग मधली मेथड आहे. इट्स नॉट अ मेथड ऑफ दिस. पण स्ट्रिंग जो क्लास आहे ना, स्ट्रिंग क्लास जावा मधला, तिथली मेथड आहे. ठीक आहे, सो कॅर ॲट काय करू शकता तुम्ही? 0th इंडेक्सचं कॅरेक्टर रीड करा. असं आपण काय केलं? लॉजिकली आपण रीड करून घेतोय कॅरेक्टर. समजते? आपण लॉजिक लावून रीड करून घेतोय.
ओके. मग ह्या कॅर मध्ये लेटर मध्ये काय येणार आहे, तुमचं कॅरेक्टर येणार आहे. सो ते कॅरेक्टर जे येते त्याला प्रिंट करायचं असेल तर तुम्ही काय करणार, युअर एंटर्ड कॅर इज, इथं मला काय प्रिंट करायला लागणार आहे, लेटर. होते का बघायचं प्रिंट? डू यू वॉन्ट टू सी इट? लेट मी क्लिअर इट. Yes. जावा सी रन एंटर कॅरेक्टर. सपोज मी कॅरेक्टर काय दिलं, ए दिलं, आलं का ए कॅरेक्टर दिल्यावर ए रीड झालं की नाही, येस ऑर नो? समजतंय? हे समजून घ्या तुम्ही. हे काय करते, एससी डॉट नेक्स्ट इट रिटर्न्स व्हॉट, इट रिटर्न्स स्ट्रिंग. सो त्या स्ट्रिंग मधलं तुम्ही काय करताय, स्ट्रिंग मधलं 0th नंबरचं लेटर तुम्ही रीड करून घेताय. सो दिस इज हाऊ लॉजिकली यू कॅन रीड. म्हणजे तुमचं लॉजिक वापर तुम्ही काय करू शकता, कॅरेक्टर रीड करून घेऊ शकता. सो डू दिस प्रोग्राम ॲज वेल. प्रोग्राम म्हणजे कॅरेक्टर रीड करून बघा. झालं? इज इट वर्किंग? ठीक आहे. चला आता तो जो प्रॉब्लेम आपल्याला येत होता कोणता, आज बहुतेक सगळं स्कॅनर क्लासमध्ये जाणार आहे टाइम, बट दॅट इज फाईन. अंडरस्टँडिंग इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन्स विचारले तर सांगता आलं पाहिजे सगळं. ठीक आहे. ओके. आता काय इश्यू येत होता आपल्याला, नेक्स्ट इंट है ना, आणि नंतर Yes. नेक्स्ट लाईन वापरल्यावर काय होते प्रॉब्लेम. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही काय होतं आपलं, सपोज आता मी असं लिहिलं, स्कॅनरचा तुम्ही ऑब्जेक्ट बनवलेला आहे काहीतरी एससी, जे काही लाईन असेल ती. ठीक आहे. काय करत होता तुम्ही, इंट एज इज इक्वल टू एससी डॉट नेक्स्ट इंट. येस. सो आता सपोज तुम्ही अजून एक लिहिलं, स्ट्रिंग नेम इज इक्वल टू एससी डॉट नेक्स्ट लाईन. कळतंय? मग काय होतंय, प्रोग्राम तुमचा स्टार्ट होतोय, बरोबर. तुम्ही रन करताय वगैरे, काय प्रिंट होणार, एंटर एज, जे काही तुम्ही दिलं असेल. ठीक आहे. मग तुम्ही काय करणार आहे, काय एंटर करणार आहे, 25 और समथिंग एंटर करताय, करेक्ट. नंतर काय होतंय, पण जेव्हा आपण 25 एंटर करतोय तेव्हा काय करतोय, एंटर प्रेस करतोय की नाही, आर वी प्रेसिंग एंटर? Yes. येस. सो आता असा विचार करा. ठीक आहे. काय, जेव्हा तुम्ही कीबोर्डवरून, ठीक आहे, काय करताय, कन्सोलला 25 देत आहे, ह्याच्यानंतर काय आहे, एंटर प्रेस करताय. ठीक आहे. सो आफ्टर यू टाईप दिस 25, ठीक आहे, हे कसं होतंय, आता हे असं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन तुम्हाला दिलं तर हे कसं होतंय, 25 आणि हे सपोज स्लॅश इन कॅरेक्टर. एंटर म्हणजे तुमचं काही नेक्स्ट लाईन आहे ना, स्लॅश इन म्हणजेच काय, सिम्पली कसं रीड होतं, हे बफर मध्ये कसं जाते, असं असं जाते. कळतंय? ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एंटर करताय म्हणजे अजून तुम्ही इथंच आहात. कळतंय? सो अजून काय रीड झालंय का, फक्त तुम्ही टाईप केले. ठीक आहे. आता नथिंग हॅज बीन रीड अजून तरी. आता जेव्हा हे नेक्स्ट लाईन असणार आहे ना, सॉरी, सो नेक्स्ट इंट काय करतंय, एससी डॉट नेक्स्ट इंट आहे इथं. नेक्स्ट इंट काय करणार आहे, जेव्हा तुम्ही हे करून टाईप करणार आहे तेव्हा, बिफोर. सो बिफोर काय होतं, बफर, बफर काय होतं, बिफोर रनिंग बफर मध्ये काय आले आपलं, हे असं आले, बरोबर आहे. म्हणजे काय आले, 25 आणि स्लॅश एन. एंटर प्रेस करतोय ना आपण, हे समजतंय का. सो बफर मध्ये हे असं झालंय, व्हिज्युअली रिप्रेझेंट करायचं तर असं तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. सो हे काय करते, सो बफर बिफोर रिडिंग हा असं आहे. नंतर त्याने इट रीड्स काय करते, 2 रीड केलं त्याने, 5 रीड केलं. ठीक आहे. सो सो इंटिजर काय करतोय, इंटिजर नेहमी काय रीड करणार आहे, फक्त इंटिजर व्हॅल्यू रीड करणार आहे, बरोबर आहे. नेक्स्ट इंट मेथड काय करते, इंटिजर व्हॅल्यू रीड करते ना. सो जेव्हा ते रीड करते काय होणार आहे, 2 रीड केलं त्याने, 5 रीड केलं. ठीक आहे. आता 2 आणि 5 रीड झालं त्याचं. सो इट इज अ कम्प्लीट व्हॉट, इंटिजर नंबर, बरोबर आहे की नाही, हा इंटिजर नंबर झाला. सो हे काय करतंय, हे 25 इंटिजर मध्ये कन्वर्ट करलं त्याने. ठीक आहे. म्हणजे तुमचं काय झालं, एज मध्ये किती आलं, 25 आलं. कळतंय? म्हणजे तुम्ही जेव्हा रीड करून घेतलं तेव्हा 25 आलं. पण तुम्हाला कळतंय बफर मध्ये अजून काय पडलंय, स्लॅश आहे ना अजून, कळतंय, स्लॅश इज स्टील देअर. बरोबर आहे. सो द एंटर की, स्लॅश म्हणजे काय, एंटर की आहे ना ही. सो इट इज नॉट पार्ट ऑफ इंटिजर. ह्या इंटिजरचा तो पार्ट आहे का, ही एन की स्लॅश एन नेक्स्ट लाईन, इट्स नॉट पार्ट ऑफ दिस No. इंटिजर नंबर. कळतंय, बट इट इज स्टील देअर इन द बफर. ठीक आहे.
ओके. सो बफरमध्ये आता सध्या काय झालं, आता हे 25 गेलं ह्याच्यातलं. म्हणजे बफरमध्ये आता काय पडलेलं आहे तुमचं स्लॅश एन पडलेलं आहे ना अजून. कळतंय? सो आफ्टर नेक्स्ट इंट जेव्हा केलं तेव्हा काय झालं आपलं, हे बफरमधलं आहे ते. आता काय होणार आहे? आता जेव्हा तुम्ही स्ट्रिंग म्हणजे जे तुमची एससी डॉट नेक्स्ट लाईन आहे ना, व्हेन यू हॅव धिस स्टेटमेंट. ओके. हे काय करतंय? व्हॉट डज धिस नेक्स्ट लाईन डू? इट रीड्स एव्हरीथिंग अंटिल यू फाइंड द न्यू लाईन. कळतंय? आता मी तुम्हाला नेक्स्ट मेथड आणि नेक्स्ट लाईनचा डिफरन्स पण सांगितला होता. नेक्स्टमध्ये स्पेस बघते, ह्याच्यामध्ये काय बघते? एंटर आहे की नाही बघते. एंटर प्रेस केलंय की नाही, है ना? हं? मग नेक्स्ट लाईन काय करते? रीड्स एव्हरीथिंग अंटिल इट फाइंड्स अ न्यू लाईन. स्लॅश एन म्हणजेच काय असते? न्यू लाईन असते, बरोबर का? सो हे काय करतंय? हे बफरमध्ये बघते. बफरमध्ये इट इमिडिएटली लुक्स इंटू द बफर अँड व्हॉट डज बफर हॅव? बफरमध्ये काय आहे? स्लॅश एन आहे ना? Yes. कळतंय? सो द व्हेरी फर्स्ट कॅरेक्टर इज व्हॉट? न्यू लाईन. कळतंय? त्याच्यामुळे हे काय म्हणतंय? अरे, द लाईन इज ऑलरेडी फिनिश्ड. कळतंय? अरे, लाईन तर ऑलरेडी संपलेली आहे. येस ऑर नो? कारण नेक्स्ट इंट कधीपर्यंत रीड करतंय जोपर्यंत तुमचं Slash नेक्स्ट लाईन n. येत नाही. कळतंय? मग बफरमध्ये ऑलरेडी कारण नेक्स्ट इंटने काय केलं? 25 रीड करून घेतलं, पण बफरमध्ये स्लॅश एन ऑलरेडी पडलेला आहे. सो जेव्हा नेक्स्ट लाईनची वेळ आली तेव्हा त्यानं काय केलं रीड करायला जेव्हा करणार सो इट हॅज स्लॅश एन इन बफर. सो ॲज सून ॲज इट रीड्स व्हॉट इट अंडरस्टँड्स? It has the very first character as a new line character slash n. So it says like, okay, the line is already finished. So it reads that new line and returns. What? Empty string. काय रिटर्न करते? Empty string रिटर्न करते. समजतंय? समजतंय? त्याच्यामुळे काय होतंय? It never asks you to type anything. तुम्हाला ते विचारत नाही की तुमचं नेम टाइप करा बिकॉज कारण काय इट ऑलरेडी फाउंड अ कम्प्लीट एम्प्टी लाईन. समजतंय? एम्प्टी स्ट्रिंग म्हणजे काय? त्याच्यामध्ये काहीच नाही. एम्प्टी स्ट्रिंग वी कॅन रिप्रेझेंट एम्प्टी स्ट्रिंग लाईक धिस. ठीक आहे? त्याच्यामुळे काय आहे की हे स्लॅश एन आलं की ह्याला समजते ओके इट्स ऑलरेडी अ कंप्लीट सेंटेन्स. सो इट 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 जस्ट रीड्स द एम्प्टी स्ट्रिंग अँड रिटर्न. कळतंय? समजलं? ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे? असेल तर विचारा. क्लिअरली सांगितलंय मी एक लाईनने. डाऊट तर असला पाहिजे, बट स्टील इफ यू हॅव डाऊट यू कॅन आस्क मी. समजलं? ह्याच्यामुळे असा प्रॉब्लेम येतो. समजते? जेवढं आज आपण स्कॅनरचं शिकलो, मोस्टली स्कॅनर आपण ह्याच्यासाठी बघितलंय कारण आज आपण शिकायचं तर होतंच स्कॅनर, बट आपण आजपर्यंत जेवढे प्रोग्राम केले किंवा एक्झाम्पल्स पाहिले ते सगळे डायरेक्ट हार्ड कोडेड व्हॅल्यूज आपण टाकून केलं होतं. ठीक आहे? आता काय करायचंय? जे काही एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला आता इथून पुढे काय करायचंय? युजरकडून इनपुट रीड करून करायचंय. सो मला अजून एक गोष्ट ठीक आहे पॅकेज स्कॅनरचं अजून काय राहिलं का आपलं? हां, ते बुलियन आणि कॅर रीड करून पाहिलं ना तुम्ही? कॅरचं करून बघा आता. हे राहिले ना? एक्सप्लेन करायचं होतं. मग हे करून बघायचं ना तुमचं? कॅरेट आणि हे? का केलं? कॅरेट केलं. आणि बुलियनचं केलं का? हो. ठीक आहे. ठीक आहे. मग ह्याचं कसं रिझॉल्व्ह कसं करणार तुम्ही हे? जर असं होत असेल तुम्हाला जर इफ यू आर नॉट एबल टू एंटर सो तुम्हाला इथं काय करायचं एक नेक्स्ट लाईन अजून एक टाकावी लागेल. कळतंय? सो तुमचा जो प्रॉब्लेम येत होता तिथे काय करा त्याच्यावरती म्हणजे हे जी लाईन आहे तिथं परत काय करून बघा एससी डॉट नेक्स्ट लाईन टाकून बघा आणि देन जे काय आहे ते तुमचं ॲज इट लिहा. ठीक आहे? म्हणजे काय पहिल्यांदा हे तुमचं येईल त्याच्यानंतर काय करायचंय? हे नेक्स्ट लाईन फक्त एवढं सेंटेन्स टाकून बघा आणि त्याच्यानंतर काय करा परत आहे तसं तुमचा फ्लो करून बघा येते का? आर यू एबल टू रीड इट ऑर नॉट? आलं मॅम. गुड. ठीक आहे. घ्यायचं पुढचे का एखादं जस्ट डू ह्याच्यावरती प्रॅक्टिस करायची आहे वेगवेगळ्या टाईपच्या व्हॅल्यूज इनपुट करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे?